सो फायनली तो टाइम आलेला आहे जे या वीक मधले 3 लकी लोक आहेत ज्यांना आम्ही भेटणार आहोत. सो पहिलं जे नाव आहे ते आहे, तर विषय काय झालाय कोमल, तू एक्सप्लेन करते. ताकद आहे का मी एक्सप्लेन करू? मक्के टाकलेत कम आहे चुक्या सांगतायत ना विचार. एवढं लोणच्या बरोबर खरंच छान लागतं. जेवून घ्या चला. मग लोणचं चांगलं आहे का राईस चांगलं आहे? नाही तू मगाचपासून लोणच्याची तारीफ करते कोमल. सो हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या या चॅनल मध्ये. कोमल इंट्रो मध्ये नाहीये. कोमल कुठे मी दाखवतो. सर्वात आधी आपण ब्लॉग जो आहे तो चालू करूया. आणि थंबनेल मधून समजलं असेल की काय विषय. यस, कोमल आपली आजारी आहे, मम्मी घरी येते आणि आज काय काय घडणार आहे मला माहित नाही. आम्ही प्लॅन काहीतरी अलग केला होता आणि प्लॅन काहीतरी अचानक भयानक काहीतरी अलग होतोय. पण तुम्हीच बघा आता काय काय घडतं दिवसभरात. सो सर्वात आधी आपण ब्लॉग जो आहे आपला स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनलला. सो लेट्स स्टार्ट. आपली आजारी पेशंट इकडे आहे. तर विषय काय झालाय कोमल, तू एक्सप्लेन करते. ताकद आहे का मी एक्सप्लेन करू? ऍक्च्युली विषय असा झाला की आज आम्ही विचार केलेला, मम्मी ते लोक येणार आहेत आणि मम्मीचा बर्थडे सुद्धा येतोय लवकरच. तर आम्ही काहीतरी सरप्राईज प्लॅन करणार होतो आणि मम्मीला माझ्या हातचं मटण पण खायचं होतं, प्लस क्रॅब्स पण खायचे होते. आणि आम्ही प्लॅन केलेला की आज आपण सगळं करू, पण आज अचानक मी आजारी पडली. तर आजारी मीन्स काय विषय? लेडीज प्रॉब्लेम आहे. सो अँड फर्स्ट डे आणि थोडस तिला जास्त त्रास होतोय. देन काही करू नाही शकत. म्हणून मी दाखवतो मी काय केले आज हिच्यासाठी. नेहमी करतो पण आज मी दाखवतो की काय विषय. सो काय म्हणणं आहे तुझं? काय नाही, मी जर नीट झाले थोड्या वेळाने तर मी बनवेल. मला वाटतं आज फर्स्ट डे आहे, सो आराम करा. उद्या आपण काहीतरी करूया. ओके बघू. पब्लिक काय विषय माहितीये का, सॅटर्डे आणि संडे असला ना की सॅटर्डे आणि संडे रोहितला सुट्टी असते. तर मम्मी सॅटर्डे संडे इकडे असते, तुम्हाला माहिती आहे, ब्लॉग्स मध्ये बघितलं सुद्धा असेल. तर मम्मीचं असं प्लॅन होतं की सॅटर्डेला मला खायचे क्रॅब्स आणि संडेला खायचंय मला मटन आणि भाकरी, ते पण सुनेच्या हाताची. पण सून आता पडली अचानक आजारी. सो ठीक आहे, मी आज आता दुपारी मी कोमलसाठी, दगड्यासाठी आणि मी तर नाही खाणार आहे, या दोघांसाठी खिचडी बनवली आहे. भारी खिचडी आहे. जसं मी तुम्हाला सांगतो नेहमी की मला खिचडी बनवता येते, तर मी आज दाखवणार सुद्धा आहे. म्हणजे बनवलेली आहे, मीच बनवली आहे, शपथ मी बनवली आहे. सो मी ती दाखवतो. नाही भाई खोटं वाटेल की बाबा दाखवण्यासाठी. सो मी तुम्हाला ती खिचडी दाखवतो. आणि दुसरी गोष्ट, मम्मीला आता सांगावं लागेल की मम्मी आज तू काहीतरी बनव, उद्या कोमल काहीतरी बनवेल. कारण नको, मला वाटतं नको, उगाच त्रास होईल. सो आज तो आराम कर. आज आपण मम्मीच्या हातचं काहीतरी खाऊया, बघू. मम्मी बनवेल कारण लेडीज प्रॉब्लेम लेडीजच समजू शकते काय विषय काय नाही. सो मम्मी आज काहीतरी बनवेल. देन उद्या कोमल मटन भाकरी बनवेल. सो ब्लॉग पूर्ण बघा. आणि रोहित्या घरी येतोय आणि मम्मी घरी येते. हे बघा, फुल किचन साफ केलंय, घर पण मस्त साफ केलंय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात. दगडाने मिनी केलंय, मी एकट्याने नाही केलंय. पूर्ण साफ केलंय. आणि ह्याच्यामध्ये ना खिचडी आहे. सो मी खिचडी खाताना, हे लोक खाताना मी तुम्हाला ओपन करून दाखवेल. किंवा कोमल तुला देऊ का? आता भूक लागली असेल, थोडं सोबत खाऊ. ओके. दगडा आल्यावर. दगड्या कुठे गेलाय? दगड्या मम्मीला आणायला गेलाय. ओके. सो ते लोक आल्यानंतर मग बसू जेवायला. आणि माझं डाएट आहे. सो माझ्या डाएट साठी मी 3 अंडी बॉईल केलेत. 3 अंडी बॉईल केलेत. तुला माहिती आहे का, आपण ज्या दिवशीपासून बोललो ना पब्लिकला की लकी 3 लोकांना भेटणार आहे, त्या दिवसापासून ना पब्लिक वाट बघते. आणि खूप कमेंट पण आलेत की इच्छा आहे भेटायची. आणि आम्ही रँडमली सिलेक्ट करणार आहोत. पण
आम्ही सिलेक्ट करू, पण बघू की आम्हाला सबस्क्राईब वगैरे केलेले की नाही. कारण की आम्ही बोललो की जे आपले व्ह्युअर्स आहेत, डेली व्ह्युअर्स, आणि जे आपल्याला सपोर्ट करतात डेली, तर आमची इच्छा आहे की त्यांना आम्ही भेटू. तर मला माहिती आहे मोस्टली सगळे सपोर्ट करतात, पण मी बघणार आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलंय ते लोकच. म्हणजे आम्ही व्ह्युअर्सला भेटणार आहोत. कारण की ज्यांनी सबस्क्राईब केलं आणि जे खरोखर इगरली वेट करतात की आम्हाला भेटायचं, आपण आणि जे डेली ब्लॉग्स बघतायत आपले. एक्झॅक्टली, आणि त्यांचा आपण चान्स सोडून देऊ, आणि जे सबस्क्राईब नाही केलं त्यांना आपण देऊ, तर हे मला वाटतं त्यांच्यासाठी चुकीचं आहे. आम्हाला काय फरक नाही पडणार आहे. म्हणजे 3 लोकांना बोलवतं, 1 सबस्क्राईब नसेल तर फरक नाही पडणार, पण मला असं वाटतं त्यांच्यासाठी बरोबर नसणार. जे लोक रोज बघतात आणि डेली ब्लॉग्स बघतात, जे इंस्टावरती आपल्याला फॉलो करतात, जे आपल्याला रोज बघतात आणि आपल्याला भेटायची त्यांना इच्छा आहे, त्यांच्यासाठी मला असं वाटतं. सब्सक्राइब नहीं किया रहेगा तो पब्लिक सब्सक्राइब करो, फिर कमेंट्स करो. नहीं तो पता चला तुम सब्सक्राइब ही नहीं कर रहे और कमेंट करो मिलना है. आपण ऑलरेडी सिलेक्ट करणार आहेत आता. येस, आज आम्ही सिलेक्ट करणार आहे. नेक्स्ट वीक साठी तुम्ही कदाचित असू शकता. आणि व्हिडिओच्या लास्टला आम्ही त्यांची नावं सांगणार. या ओ माय गॉड, तूने तो ज्यादा ही इंटरेस्ट बढ़ा दिया या ब्लॉग में. ब्लॉग नक्की बघा. तो पूर्ण ब्लॉग ना पब्लिक नक्की बघा, कारण या ब्लॉगच्या एंडिंगला त्या लक्की 3 लोकांची मध्ये असू शकतं, नक्की बघा. त्या 3 लक्की लोकांची नावं आम्ही सांगणार आहोत. A few moments later. कोण आहे? कोण आहे? हॅपी फ्रेंडशिप डे दादा. अरे बापरे, आला हॅपी फ्रेंडशिप डे आणि हॅपी गटारी. आम्ही खास गटारीसाठी आले. अरे बाप, आम्हाला गटारीसाठी आली आहे माझी म्हातारी माझ्याकडे आणि रोहित्या. पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज आतमध्ये आहे. थांबा मी बॅक कॅमेरा करतो. आज गटारी आहे, तुला काय खायचंय? मटन ना ते खेकडी, दोघांपैकी. पण खेकडी विचारून आलो आम्ही, लय महाग. 7-8 एवढीशी आहे, बारीक बारीक. सर्व जाऊ दे, खेकडी पण जाऊ दे, मटन पण जाऊ दे. तुमच्या दोघांसाठी सरप्राईज आहे. चला बेडरूम आणून ठेवले का? बनवून ठेवले? हा, बनवून वगैरे ठेवले. चला डायरेक्ट ताव मारायचं आम्हाला. बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये ठेवले. हा, काय सरप्राईज आहे? ही बेडवर असते का कधी अशी? काय झालंय? कधीतरी असली तर म्हणजे अशी टीव्ही बघत असली की. पण आता काय झालंय? काय असू शकतं? सांग तर. काय होतं? पोटात दुखते. अच्छा, मग लेडीज प्रॉब्लेम. ते सांगू नको, मग ते माझ्याबरोबर होतं लेडीज प्रॉब्लेम. आम्ही प्लॅन केलेला कालच, आपण फोनवर बोललो की मस्त खेकडी वगैरे बनवू, सर्व पद्धतशीर करू. पण मॅडमचा आज वगैरे सगळं बनवायचं होतं. पहिला दिवस. मी तिला बोलली नाही, मला मटनचा रस्सा आणि भाकरी खायची आहे. मला असं वाटतं की तू ना आज काहीतरी बनवावं. लाईट गेली. तिकडे चालू कर डीपी. डीपी चालू कर. चालेल. पण काय मटन तर माझ्यासारखं तिच्यासारखं मला नाही येणार बनवता. चिकन बनवेल. मी काय बोलतो, आपण बघूया. जर तुला थोडं फार बरं वाटलं तर ही काहीतरी करेल आता संध्याकाळी जेवायला. पण मटन तिच्यासारखं मला नाही येणार. मी करेन ना, हेल्प काढून देईल. मग तडका तू दे. पण होईल तुला उभं राहायला. आणि भाकरी लागते नक्की. नाही, तिला जास्त त्रास होतोय. एक राहू दे, नको. नाही, म्हणून मी माझ्या हाताने आता खिचडी बनवली आहे. पण चालेल आम्हाला. पण उद्या 100% कोमल खेकडी आणि मटन भाकरी. आज सॅटर्डे बनवतील का? हो चालेल. मग मी बनवते. पण मला वाटतं राहू दे ना उद्या. आज त्यांनी इच्छा असं तोंड बनवून आले असते खायचंय. अरे तुला काय थोडस रश्यात कुस्करून असं भाकरी खायची रे. कालच बोललं झालेलं आमचं. ठीक आहे, चला बघूया. सध्या तू आराम कर, नंतर बघू. जर बरं टाइम आहे अजून. मी पण मदत करेल तुम्हाला आज. ओके, दोघांना. सगळ्या पोरींनी बांधल्यात ना, बरोबर? अर्धी मुलं अर्धी मुली. शाळेमध्ये आयटम आहे का? हॅपी फ्रेंडशिप डे. उंचीला आलं ना अभि. तुमच्या इथे आला. मम्मीला पण बांधलेलं ना, आई पण फ्रेंड आहे ना.
Happy friendship day. बांधलं मला नाही पाहिजे. ए, रोहित का नाही पाहिजे मला. तू बांधायला चाललेला ना नाही चाललं. हे बघ. मी त्याला कधीपासून तो बांधला. बांधलंय, त्याने मला नाही बांधलं. बांधायला झालं दादाने घेतला. हॅपी आज फ्रेंडशिप फ्रेंडशिप डे. चला इथे फ्रेंडशिप डे साजरी करतायत. सो बघूया मटन हे वगैरे कसं. लहानपणी कोणी कोणी केलंय? सगळ्यांनीच केलं. हा लहानपणीची आठवण जागी केली माझ्या भावाने. आणि मी हे बोले की सध्या ना खिचडी आपण बघूया कोमलला दगडाला आणि थोडी तू पण टेस्ट कर. मी केलेली खिचडी आवडते का? अय्या मी स्मेलनीच ओळखलं. तिला वाटते तिखट आहे पण बघूया. घरच्या घरी कोणी वाटप काढला? याने सगळं केलं. सर्व मिक्स. मके टाकलेत. एक सेकंड, तू मक्याची बिर्याणी हे बनवले भात हा मका बिर्याणी. मका बिर्याणी खायला गेलो चिकन रेडी बिर्याणी का मका बिर्याणी? मका बिर्याणी. रोहित्या खातोय. रोहितला मॅगी लय आवडते, खिचडी पण आवडते. ए हरामी ए किती हरामी कोमला खरंच रे. त्याला घेऊ नको परत. आता हेच वहिनीने केलं असतं तर बरोबर. हा बरोबर तारीफ केली असती. तिची बिर्याणी आवडते ना. अरे ते सोड. हा हाय चांगला थोडाफार आहे. कोमली वहिनी, हे कोम हा छान झाले. मीठ कमी मीठ होतं. कमी आहे. मीठ कम आहे. मीठ टाकलं नाही का? आले तू पण छान. खाल्लं कम आहे. खाल्लं ना. टाकलं मी. पण छान नाही, झाली. कम पण. टेस्ट आहे, फक्त मीठ कमी थोडं. खरं बोल. घे माझी शपथ. तुझी शपथ. घे माझी शपथ. तुझी शपथ. मीठ कमी आहे. छान आहे ना. मीठ मग कमी, टाक मीठ ना. कमी. मीठ नाही बघ कसं असतं माहितीये का. मीठ माणूस कमी का टाकतो कारण परत जर जेवण खराब होतं. खारं झालं तर आपण परत त्याला आणली नाही करू शकत. तेच आता. मग आणली असलेलं तर मग कसं नंतर मीठ वगैरे टाकू शकतो. लोणचं मिक्स करून खाल्लं नाही लागत. महत्व कशासाठी आहे की Taste. टायमावरती तू काही करू शकतोय. आ, महत्व आहे. हा चव मेरी वाटली जान. आणि प्रेमाने एवढं बनवलं. हे स्पायसी आहे नाही ना. मग तू का मला बोलली स्पायसी? तुला माहितीये मी किती घाबरलो तुझ्यामुळे. हा मक्का टाकलं ना तर त्याच्यामध्ये हे झालं असं मिक्स झालं असं. ऑब्झर्व झालंय. ओके. लोणचं ए तू ना सांगितलं भाई. अरे सांगितलं ना मीठ कम आहे. चुक्या सांगतायत ना विचार एवढं अरे प्रेमाने रे बनवलंय. एवढं अरे प्रेमाने सांगितलं बनवलंय. फक्त बाकी मस्त झाले फक्त मीठ नाही कमी. फक्त मीठ कमी आहे. आपण लोणच्याला भारी लागतो. हा. ठीक आहे चला जेवून घ्या आता गप्पा. लोणच्या बरोबर खरंच छान लागतं. जेवून घ्या चला. टेस्ट कर. मग लोणचं चांगलं आहे का राईस चांगलं आहे? नाही तू मगाचपासून लोणच्याची तारीफ करते कोमल. मीठ नेमकं काय चांगलं आहे? मीठ कमी हे भासत नाही लोणचे म्हणून. ओके असं बोल. मग लोणचं चांगलं नाही ना भात चांगला आहे ना. हा, मग भात वरून मीठ टाकायची गरज नाही हो. लोणचं घेतलं ना हा. मग मिश्रण बरोबर होते. अच्छा तुम्ही खरंच छान बनवलं आणि थँक्यू सो मच. ठीक आहे चला. असे काय पंचपाकवान बनले ना एवढी तारीफ करताय. ठीक आहे. सो आज वाटतं मम्मीनं मटन खाऊनच राहणार आहे. मटन घेऊन आलोय आम्ही आणि दोघं जण किचन मध्ये भिडले आहेत. सासू आणि सून दोघं जण किचन मध्ये भिडले आहेत. मी घेऊन जातो कॅमेरा. बघूया कोण काय 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 करते. काय चाललंय? मटण शिजवणं चालू. मटन शिजलं का? मी काय बोलतो भाकऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे? मम्मीकडे. भाकऱ्या काय कोंबडसारखी थोडी होणार आहे भाकरी. चालते. बनव कशी बघ भाकरी तुकडी. जाऊ दे, खायची जाते. कधी पण मटण शिजवायचं ना तर म्हणजे माझी पद्धत आहे किंवा आमच्या पूर्ण घराची पद्धत आहे की कांदा टमाटर हे पहिले कांदा टाकायचा तेलामध्ये. कांदा नंतर टमाटर टाकायचं. त्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं आणि वरतून जे वॉश केलेलं मटन चिकन काय पण असो ते टाकायचं. आणि त्याच्यानंतर त्याला बिना पाणी टाकताच कुकरमध्ये किंवा जर चिकन असेल तर कढईमध्येच ठेवायचं. आणि हे कुकरमध्ये लावलं तर 5 शिट्ट्या झाल्यानंतर ते पाणी आटून जातं. मग खोलायचं. जर शिजलं नाही तर त्याच्यात पाणी टाकायचं. परत बंद करायचं. गरम पाणी टाकलं चांगलं होईल. लवकर शिजतं बरोबर. तर पाणी टाकल्यानंतर हे म्हणजे हे बॉईल वेगळं करायचं. आणि मसाला सांगते. कांदा भाजायचा. कांदा लाल आणि थोडंसं काळा झाला पाहिजे एवढा भाजायचा. त्याच्यानंतर थोडंसं लाल आपलं हे झालं पाहिजे ना खोबरं झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रमाणे मिरच्या टाका. जर तुम्ही जसं तिखट खाता त्या प्रकारे 7-8 पाकळ्या लसूण घ्या आणि थोडंसं अद्रक. ते पूर्ण अद्रक आणि लसूण भाजायचं नाहीये. फक्त भाजायचं काय मिरची कांदा आणि काय खोबरं. ओके आणि झालं मग. हा मग नंतर मिक्सर मधून काढायचं. कोथिंबीर कच्ची टाकायची ना. हा
कोथिंबीर कच्ची टाकायची आणि नंतर मी शिकली तिची रेसिपी बघा, आता तुम्ही पण शिका. कोथिंबीर भाजून टाकायची तुम्ही. मिक्सर मध्ये टाकते ना पहिली आणि मग वाटतं पाहा कुठे गेलेले ते माशी आहे इथे अजून तोंडावर येते. बाहेर काढली तिला. पण लक्षात ठेवा की जो कांदा आहे कोमल तू खरंच केली मी मला खूप जण विचारतात म्हणून मी सांगून टाकले आज तुम्ही कसं बनवतो. हा कांदा आहे ना तुम्ही विचार करणार हा असाच मी टाकून देऊ वाटणामध्ये, बिलकुल नाही टाकायचं, गोड होईल भाजी. लक्षात ठेवा नंतर मला बोलतील की गोड झाली. तू काय म्हणते नाही तिला तर मस्त भाजी काळा काळा करून. बिग बॉस मध्ये कसे काही लोक खाली खाली फुटेज घेतात, तसं मी आता इथे फुटेज घ्यायला आलोय. मी काय मदत करू शकतो? तू आता काय करू शकते? काय मला माहितीये काही काम नाही उरलंय, सगळं काम झाल्यानंतर एंडिंगला मी आलोय. मुद्दाम विचारायला कारण मला फुटेज पाहिजे. जशी ती आपली निक्की खाली फिली फुटेज घेते काही बडबड करून, तसं मी पण फुटेज घेतो मराठी बिग बॉस. मध्ये बोलू नको निक्की. कांदा झाला, आता इथं खोबरा फ्राय करणं चालू आहे. हा मिरचीचा भांडा आहे, तर कोकणमध्ये हे मिरचीच आहे. तर परत बोलते की हे एवढं तरी टाका, जरा चव लागू दे तिखट. विदाऊट एकही मिरची एकही मसाला कसं खाऊ शकते? आलं नाही कमी वाटतं. मसाला ना टाकणार आहे तू? ते नाही, तू बनवलेला घरगुती तुझा. हा मला वाटतं ते फायनली थोडीशी मिरची टाकलेली आहे. मी काय बोलतो मम्मी, तू तुझ्या हाताने टाकल्या. हा मला नंतर बोलायचं ना. हा बघ बघा नाही तिलाच टाकू दे. मम्मीच्या ह्याच्यामध्ये आता मटण टाकले जाते. नंतर आता भाकऱ्या रेडी होतात आहे. इथे भाकरी बनवली आहे मी. कोमलसारखी अशी थापून थापून मला येत नाही, मी लाटून बनवते. चपात्या बनवते. चपाती टाईप बनवत आहे काय? चपाती टाईप. हा बरोबर. ओ फुल पद्धतशीर भाकरी. त्यांना पण यायला लागला तर भाकरी बनवता. पहिले नव्हते. माझ्या कोमलच्या यांच्यापेक्षा भाकरी असतात जास्त नाही थोडं. सो आईने केलेल्या भाकऱ्या आणि बायकोनी केलेलं मटण आता मी टेस्ट करतोय. आफ्टर लॉंग टाइम. भाकऱ्या पण मस्त असं मऊ झाल्यात आणि मटण सुद्धा खूप भारी लागतोय. भाकरी सोबत खाऊन बघ. हा शप्पल जाम भारी ना. सो फायनली तो टाइम आलेला आहे जे या वीक मधले 3 लकी लोक आहेत ज्यांना आम्ही भेटणार आहोत. ज्यांना आम्ही भेटणार म्हणजे ते आम्हाला भेटायला येणार आहेत आणि म्हणजे आम्ही मीट करणार आहोत त्यांच्यासोबत. देन या वीक मधले 3 ते लकी लोक आहेत. बाकी दर आठवड्याला आपण भेटत राहू 3 लोकांना. मी तुम्हाला सांगते की तेव्हाच भेटू जेव्हा तुम्ही आम्हाला इंस्टाला फॉलो केलेला असेल, दोघांच्याही सबस्क्राईब केलेलं असेल. का माहितीये का की जे लोक खरोखर म्हणजे खूप दिवसापासून सबस्क्राईब आणि आपल्याला फॉलो करतात किंवा त्यांना खरंच भेटण्याची इच्छा आहे किंवा ते खरंच आम्हाला एवढं सपोर्ट करतायत आणि बाजूला राहून जातील आणि ते मिस होऊन जातील. आणि कसं आपण जे लोक करत नाही सबस्क्राईब फॉलो वगैरे किंवा ब्लॉग सुद्धा बघत नाहीयेत रोज, तर त्यांच्या मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा बेटर असं असेल की ज्यांना जे आम्हाला कंटिन्यू बघतात आधीपासून सपोर्ट करतायत. सो प्लीज तुम्ही कमेंट्स करताय तर आम्हाला दिसतंय की बाबा तुम्ही आम्हाला आधीपासून फॉलो करताय किंवा सबस्क्राईब करतायत. आणि आम्ही आता असे 3 लोक काढलेत ज्यांनी आम्हाला 100हून जास्त कमेंट्स केलेत आणि खूप आधीपासून ब्लॉग्स बघतायत. आम्ही सगळ्या गोष्टी नीट बघितल्यात त्यांच्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जे आम्हाला कमेंट्स करताय की आम्ही कोणत्या ब्लॉग मध्ये बोलतोय, आम्ही स्पेसिफिक एकच ब्लॉग बनवणार
आणि एकाच ब्लॉग मध्ये बोलणार की जे 3 लोक आहेत लकी या वीक मधले, त्या 3 लोकांनी म्हणजे त्या लोक तुम्ही या ब्लॉग मध्ये कमेंट करा. पण मी काय सांगते, सगळ्यात बेस्ट हे राहील ना, ह्या ब्लॉग मध्ये कमेंट केल्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट कराच, पण माझी इच्छा आहे की तुम्ही इंस्टाग्राम वरती सुद्धा मेसेज करा आम्हाला, की कारण की आपण तिकडे चॅट करू शकतो, आपण बोलू शकतो तिकडे, तर आम्ही तुमचे मेसेज पण सुद्धा बघू शकतो. इकडे जेव्हा मी कमेंटला रिप्लाय करते कोणाच्या, तर त्यांना समजत नाहीये की मी कमेंट केलीये आणि त्यांना चेकही करता येत नाही मे बी, तर म्हणून खूप जण मिस पण झाले यावेळेस मिस झाले. तेच सांगतोय, जर तुम्ही आम्हाला कमेंट्स करताय ना की आम्हाला भेटायला आवडेल, तर त्या कमेंट्सला आम्ही रिप्लाय करतोय. जे 3 लोक आहेत त्यांना आम्ही रिप्लाय केलेले आहेत आणि जे रिप्लाय करतोय पण त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचत नसेल, किंवा तुम्ही चेक करा की बाबा आम्हाला बॉब कुमारचा रिप्लाय आलाय का कमेंट्सला. सो हे नेक्स्ट टाइम नक्की करा. आणि आम्ही 3 लोकांना व्लॉगिंगच्या खालीच कमेंट्स मध्ये रिप्लाय करतोय की तुम्ही सिलेक्ट झालात आणि तुम्ही भेटू शकता असं. सो या वीक मधले 3 लोक जे आहेत ते, पहिलं नाव मी सांगतो. मला वाटतं पहिलं नाव तू सांगावं, हे 3 नंबरचं नाव आहे. पहिलं नाव तू सांग. सो मी ना युट्यूब वरती पण खूप लोक म्हणजे 3 जणांना मेसेज रिप्लाय केलेला, पण त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाहीये. तर मी ज्यांचा रिस्पॉन्स आला नंतर, ज्या लोकांना मी कमेंटला रिप्लाय दिला, तर ते लोकांना मी सिलेक्ट केलंय. म्हणून सांगतोय, तुम्ही कमेंट्स केले त्याच्यावर आम्ही रिप्लाय करतोय. सो रिप्लाय आलाय की नाही बॉब कुमलचा हे लक्षात ठेवा आणि रिप्लाय चेक करत राहा. आणि रिप्लाय केल्यानंतर आपण कमेंट्सवर बोलू शकतो. जे कमेंट होते त्यांची खूप इच्छा होती भेटायची, आणि मला असं वाटलं की ठीक आहे आपण त्यांना हे चान्स देऊ शकतो, किंवा त्यांच्या खूप सारे कमेंट्स होते. आमच्या सगळ्या ब्लॉगला ना 100+ कमेंट्स आहेत. ते बघून मला असं वाटलं की आपण त्यांना भेटूया. मी एवढंच सांगेल, तुम्हाला आम्ही रिप्लाय करतोय कमेंटला. 3 लोकांना, सिलेक्टिव्ह 3 लोक. येस, तर रिप्लाय सगळ्यात फर्स्ट आहे महेश सुरेश नागते. यांचे इन्स्टाला सुद्धा नेहमी मेसेज असतात, स्टोऱ्या लाईक असतात, शेअर असतात, किंवा कमेंट सुद्धा नेहमीच करतात. आणि डेली काय ना काय सांगत असतात की हे करू नका, ह्या गोष्टी चुकीच्या. पण तुमचे मेसेज जे आहे ना, तुम्हाला वाटत असतील की आमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण आम्ही बघतो. आम्ही सगळ्यांचे मेसेज बघतो, सर्वांचे मेसेज बघतो. आम्ही सर्वांना रिप्लाय देत नाही, कारण तेव्हा रिप्लाय दिला त्यापर्यंत ठीक आहे, पण कंटिन्यू मेसेज येतात आणि कंटिन्यू नोटिफिकेशन येत असतात. सो या कारणाने तुम्ही जे मेसेज करताय ना ते आम्ही शपथ बघतो आणि ह्यांचे सर्व मेसेज तुम्ही पण समजून घ्या की आम्ही सगळ्यांना नाही रिप्लाय देऊ शकत, कारण की एक रिप्लाय दिला परत त्यांनी काय बोललं तर आपल्याला पण त्यांचं देणं, जर नाही दिलं तर त्यांनाही वाईट वाटतं. आपण नाहीच केलेलं बरं. तुम्ही मेसेज करता आम्ही बघतो, तुमच्या फिलिंग्स आमच्यापर्यंत. सो पहिलं जे नाव आहे ते आहे महेश नागते. महेश नागते. आणि सेकंड नाव आहे अनुजा तिवरेकर. हे सेकंड नाव आहे. मला इन्स्टाला सुद्धा म्हणजे मेसेज पर्सनल केले की मला भेटायचंय, तर मला असं वाटलं की युट्यूबला सुद्धा तिने खूप सारे मेसेज केलेले, कमेंट्स केलेले, इथे पण केलेले, तर मी सिलेक्ट केलंय. सेकंड नाव आहे अनुजा तिवरेकर. फर्स्ट नाव आहे महेश नागटे. सो हे 2 सिलेक्ट झालेत. आणि तिसरं नाव बघूया कोण आहे. श्वेता नाटू NATU. श्वेता नाटू. आम्ही लोकांनी ह्यांना रिप्लाय केलेला आहे इंस्टाग्रामला. त्यांच्याशी चॅट झालेली आहे. त्यांना आम्ही लवकरच डेट देणार आहोत आणि त्या डेटला भेटणार आहोत. तर तुम्ही याच्या पुढचे पूर्ण ब्लॉग्स बघत राहा आणि तुम्हाला सुद्धा आवडेल. मला वाटतं मला सुद्धा आवडेल, त्यांना सगळ्यांना आम्हाला सुद्धा आवडेल भेटण्यासाठी आणि त्यांच्याकडून ऐकून घेण्यासाठी. जेही असेल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असेल तर आम्हाला आवडेल ते त्यांच्यासोबत संवाद करायसाठी. ते सिलेक्ट झालेले आहेत. त्यांना लवकरच रिप्लाय येईल. रिप्लाय चेक करा आणि लवकरच स्पेसिफिक ब्लॉग येईल ज्या 3 लोकांना आम्ही भेटणार आहोत. सध्या पण हा ब्लॉग जो आहे तो एंड करूया. 3 नावं आय होप तुम्हाला समजली असतील. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. ओके, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. खूप जणांचे कमेंट्स होत्या आणि तुम्हाला म्हणजे आम्हाला तुम्हाला सिलेक्ट करता नाही आलं किंवा खूप लोकांची इच्छा होती. सो सॉरी त्याबद्दल. पण सो सॉरी नाही, आम्ही भेटणार आहोत. ते नाही, नेक्स्ट टाइमला म्हणजे ज्यांनी आता या वीक मध्ये भेटायची इच्छा असेल, एवढे कमेंट्स केले, तर नेक्स्ट टाइम नक्की तुम्ही सुद्धा असू शकता. मी एवढंच सांगेल की आम्ही तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करतोय. चेक करत राहा. कदाचित तुम्ही रिप्लाय दिलात तर नक्कीच नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही आमच्या सोबत असाल. बाय बाय. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत.